आज आपण पोटभरीचा नाश्ता बनवला आहे बीटापासून. छान असा टेस्टी आणि घरातल्या साहित्यामध्ये बनवलेला आहे. बीट बरेच जण खात नाहीत, पण सकाळी सकाळी जर असा तुम्ही नाश्ता बनवलात तर नक्कीच खातील. मुलांना तुम्हाला डब्यावर देता येईल, ऑफिस डब्यावर देऊ शकता. सोबत आपण छान अशी चटणी देखील केली आहे त्याच्यासाठी. आता इथे बीट आहे आपल्याकडे, एकच बीट आपण घेणार आहोत. आणि माझ्याकडे सुकं खोबरं आहे, ओलं खोबरं देखील या चटणीसाठी चालेल. मी अर्धी वाटी सुकं खोबरं बारीक स्लाईस करून घेतल्यात. त्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे, थोडंसं आलं घातलेलं आहे, पुदिना आणि कोथिंबीर घातली, जिरे पावडर घातली भाजलेल्या जिऱ्याची, चवीनुसार मीठ घातलं आणि पोहे खायचे चमचे 2 चमचे दही घातलेलं आहे. ताजं दही आहे, खूप आंबट नाही म्हणून 2 चमचे घातले. याच्यामध्ये आपल्याला थोडे आईस क्यूब घालायचे आहेत, म्हणजे चटणीचा कलर छान राहतो. आणि मस्त अशी आपल्याला पाणी घालून बारीक वाटून घ्यायची आहे चटणी, जी किती घट्ट पातळ हवी तशी. आता या नाश्त्यासाठी आपल्याला थोडीशी पाणी घालूनच हवी आहे चटणी, खूप घट्ट नको. तर हे रणी अशी आपली, म्हणजे मिक्सरमधून खाली आपल्याला सहज ओतता येईल अशी आपली ही चटणी बाउलमध्ये आपण काढून घेतली. मस्त गार्निशिंग केलेलं आहे. हे फूल आपण खाऊ शकतो, त्याचा चहा पिऊ शकतो. हे फूल आपण तसंही खाऊ शकतो, म्हणून मी सजावटीसाठी ते ठेवलेलं आहे. तर इथे बीट आपण एक बीट साल काढून आणि बारीक असं कापून घेऊयात. याला आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवायचं आहे. त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, 2-3 लसूण पाकळ्या, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडंसं आलं देखील मी घालणार आहे. त्याच्यामुळे बाकीचे मसाले घालायची गरज नाही. इथे तुम्ही बीट किसून देखील घेऊ शकता. आता इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतला आणि 2 चमचे ताजं दही, खूप आंबट नाही आहे म्हणून 2 चमचे घातलेलं आहे. आणि हे सर्व मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चटणी वाटलेली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही याचा डोसा देखील बनवू शकता, त्याचे तुम्ही पराठे बनवू शकता. तर आता आपण हे मिश्रण चांगलं बारीक फिरवून घेतलं आहे मिक्सरला, एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ. जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं, बिलकुल पाणी घातलेलं नाही मी. झाकण आणि मिक्सरचं भांडं जे काही त्याच्यामध्ये बॅटर लागले ते तसंच काढून घेतलं. एक थेंब देखील पाणी मी वापरलेलं नाही, कारण बिटामध्ये जे स्वतःचं आपलं पाणी होतं त्याच्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ बसवायचं आहे. इथे तुम्ही याच्यामध्ये फक्त रवा वापरून हे दोन्ही मिश्रण मिक्सरला फिरवून छान असा डोसा बनवू शकता. तर आपण इथे बनवणार आहोत पराठे, म्हणून गव्हाच्या पिठामध्ये आपण मळून घेतलेलं आहे. इन्स्टंट करू शकता लगेच. हे जसं वेळ होईल तसं पागळत जाईल, कारण जे बिटाचं पाणी सुटतं त्याने. तर आपण त्याच्यामध्ये मावेल तेवढं पीठ घातलेलं आहे. आता इथे तुम्ही उंडा करून घेऊ शकता किंवा पराठा तसाही लाटला जातो असाच. तर उंडा केला तर चांगला फुगला जाईल. तर आपण आता इन्स्टंट करतो आहे, बघूयात किती फुगेल ते. आपण एवढं पीठ जास्त मुरत ठेवलेलं नाही आहे, खूप ओलं पीठ आहे म्हणून मी थोडं जास्त सुकं पीठ लावलं आहे. चला आता इकडे तवा देखील तापत ठेवलेला होता. मंद ते मध्यम आचेवर चांगला आपण हा बिटाचा पराठा शेकून घेऊयात. त्याला तुम्ही तेल तूप लावून शेकून घेऊ शकता. तर मी ते याचं तूप लावून घेते, किंवा तुम्हाला हवं तर तेल तूप न लावता असंच शेकून घ्यायचं. आणि ज्यावेळी ताटामध्ये वाढून घ्याल त्यावेळी त्याला थोडंसं बटर किंवा तूप लावून तुम्ही खाताना गरमागरम घेऊ शकता. हा पराठा तसा गरमही छान लागतो, थंडही छान लागतो. तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता. आपण छान अशी चटणी केलेली आहे मस्त दह्याची, आंबट गोड. ती गोड आपण नाही, साखर नाही घातली त्याच्यामध्ये, आंबट तिखट अशी चटणी आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली तरी देखील चटणीचा फ्लेवर अजून जास्त उतरेल. तुम्हाला थोडीशी गोड आवडत असेल तर असा मस्त असा बिटाचा आपला गरमागरम पराठा तयार झालेला आहे. आणि हा पराठा आपण सर्व करणार आहोत छान अशा सुक्या खोबरा आणि दह्याच्या चटणीसोबत मस्त. आता हा जो पराठा आहे त्याला मी तेल लावलं नव्हतं म्हणून ताटामध्ये थोडंसं वाढताना थोडंसं तूप लावलेलं आहे. आणि छान अशी मस्त चटणी आणि दह्यासोबत हा आपण सर्व करू शकतो. मस्त हेल्दी हा ऑप्शन आहे, नक्कीच ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.